नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्री गुरवे नमः. वेदांताचा जो सूर्य आहे, तळपता सूर्य, असा वेदांताचा तेजोरूप प्रखर सूर्याने तळपणाऱ्या महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला विलक्षण भक्तिभावाने, निस्वार्थ प्रेमाने आणि अनन्य अव्यभिचारिणी अशा भक्तीने नमस्कार करूया. त्यानंतर आपल्याला आज सोमवार आहे. भगवान श्री शंकरांचं स्मरण करायचं आहे. चरत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं नगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि. सगळ्यांचं स्वामी असलेल्या भगवान शंकरांचं मी स्मरण करतो, मी स्मरण करते. जगन्नाथ, जगाचे नाथ आहेत. ओम नमः शिवाय. महाशंकर, महादेव ज्यांना परम आदराने पूजतात, भजतात, ज्यांचं नामस्मरण करतात, त्या प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श आपल्याला करायचे आहेत. ब्रह्मादिदेव सेव्याय ब्रह्मण्याय महात्मने जानकी प्राणनाथाय रघुनाथाय मंगलम. जानकीचा प्राण असलेल्या रघुनाथाला, रघुवंशाचं कुलभूषण असलेल्या, रघुकुलाचं भूषण असलेल्या प्रभू रामचंद्रांना आपण सगळ्याजणी विनम्र होऊन नमस्कार करूयात, त्यांचे कृपाशीर्वाद घेऊयात. आता आपल्याला भगवान योगेश्वरांचं स्मरण करायचं आहे. स्वकीये स्वात्मभावश्च कर्तव्य सर्वथा सदा सदा सर्वात्मना कृष्णस्य व्यक्कालादिदोषनुत. श्री योगेश्वराय नमो नमः. भगवान योगेश्वरांनंतर आपल्या माऊली येतात. माऊलींचं स्मरण करूया. अलभ्य लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्तिसुख दुर्लभ त्या. नामाचा महिमा आणि भक्तीचा महिमा सांगितला आहे. सबंध गीता 18 अध्याय 700 श्लोक म्हणून झाले की आपल्याला जाणवतं की सगळे योग फिरून भगवंत व्यास महर्षी शेवटी भक्तियोगापाशी स्थिर झालेले आहेत. अर्जुनाला म्हणूनच अर्जुन त्यांना म्हणूनच प्राणप्रिय आहे भगवंताला, कारण भक्ती आहे त्याच्याकडे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, विद्वान लोक, ब्रह्मज्ञान झालेले लोक तर जीवनमुक्त झाले तरी त्यांना भक्तियोग दुर्लभ आहे. अशा भक्तीचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या 6व्या अध्यायामधल्या 377 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की आत्मसंयम योगाच्या सगळ्या पायऱ्यांचा आपण विचार करतो आहे. मनाच्या संपुटामध्ये जीवात्म्याला स्थिर करून जीवात्म्याला परमात्म्याकडे लावायचं, ध्यान लावून बसायचं, असा हा आत्मसंयम योग आहे, जो अर्जुनाला अत्यंत कठीण वाटतो आहे. कारण त्याच्या पायऱ्याच खूप कठीण आहे. म्हणून अर्जुनाने सांगितलं की अगदी सोपा असा काही योग असेल तर मला सांग, की अंगी कौशल्य नसताना, अंगी काही नसताना करता येईल आत्मसंयम योग, असा काहीतरी मार्ग मला सांग. तेव्हा आपण पाहिलं आहे की 375व्या ओळीमध्ये भगवंताने त्याला सोपा मार्ग सांगितला आहे की अरे, तुला जर आत्मसंयम योगाची एवढी भीती वाटते आहे, खरं म्हणजे हा आत्मसंयम योग मोक्ष देणार आहे, पण तुला जर आत्मविश्वास नाही आहे, तुला जर कठीण वाटतं आहे, तर मग दुसरं तुला मी एक उपाय सांगतो की आपल्या मनात जो संकल्प आहे ना, सगळे विचार, त्यांचा नाश करायचा, संकल्पाचा नाश करायचा. मग संकल्पाचा नाश सहजासहजी होतच नाही हो. मन आहे तिथे विचार आहेतच. मग संकल्पाचा नाश करायचा म्हणजे संकल्पाचा जो पुत्र आहे काम, त्या कामाचा नाश करायचा. काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे इच्छा. विचारामधनं इच्छा निर्माण होतात. त्यामुळे काम म्हणजे इच्छांचा नाश करायचा. म्हणजे संकल्पाचा मुलगा काम आहे. कामाचा नाश केला की संकल्पाला पुत्रशोक होईल. त्या संकल्पाला एकदा पुत्रशोक झाला की तो मग इंद्रिय सगळी नियमित होऊन जातील.
कारण कामच निघून गेल्यावरती इंद्रिय शिथिल होतील सगळे, आणि मग ती इंद्रिय शिथिल झाली की तो जो संकल्प आहे तो सुद्धा प्राण सोडेल आणि या शरीरातनं निघून जाईल. एकदा का संकल्प शरीरातनं निघून गेला म्हणजे आधी संकल्पाला पुत्रशोक करवायचा आहे, म्हणजे त्याचा मुलगा काम याला शरीरातनं घालवायचं आहे, आणि त्याला घालवलं की इंद्रिय सगळी बंधनात पडतील. ते पाहून तो संकल्प हाय खाईल आणि मग म्हटलंय मुके जीवित्वासी, त्याच्या प्राणाला तो मुकेल म्हणजे संकल्प निघून जाईल. म्हणजे संकल्पाला पुत्रशोक करवून काम घालवायचं आहे, मग संकल्प आपोआप जाईल. आता हा संकल्प गेल्यानंतर इंद्रिय ही जी आहे ही इंद्रिय यांची विषय प्रवृत्ती सगळी नियमित केली गेली, बंधनात टाकली गेली. त्यामुळे इंद्रियांची विषयाची आसक्ती क्षीण 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 होत जाते आणि काही दिवसांनी त्या शरीराला, त्या योग्याला वैराग्य प्राप्त होतं. तैसी संसाराया समजता दैनिजे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. संकल्प निघून गेला शरीरातनं, इंद्रिय क्षीण होत चालली विषयाच्या बाबतीत. विषयाच्या बाबतीत इंद्रिय क्षीण झाली की त्या माणसाला वैराग्य यायला लागतं. वैराग्य यायला लागतं म्हणजे इंद्रिय इच्छाच करत नाही ना, कारण कामच निघून गेला आहे, संकल्प निघून गेला आहे, म्हणजे इंद्रिय विषयासक्त होतच नाही, ती निराश होत होत जातात. मग त्या योग्याच्या मनात वैराग्य निर्माण होतं. आणि तेच तर पाहिजे हे आत्मसंयम योगाला. म्हणजे तुम्हाला जर आत्मसंयम योगाच्या या कठीण पायऱ्या चढायच्या नसतील अष्टांग योगाच्या, तर हा एक उपाय दुसरा जो अर्जुनाला सांगितला गेला आहे. कोणता उपाय? संकल्पाला पुत्रशोक करवायचा म्हणजे काम घालवायचा, ते कठीण काम आहे. इच्छा सगळ्या घालवायच्या, संयमाने इच्छा घालवायच्या. इच्छा गेले की इंद्रिय क्षीण होतात, इंद्रिय क्षीण झाले की त्या मनाला वैराग्य निर्माण होतं, आणि मग एकदा वैराग्य आलं की आत्मसंयम योग सोपा आहे. म्हणून म्हटलंय ना, विरक्ती वाचुनी कही ज्ञानाशी तगणेची नाही. ज्ञान तगतच नाही विरक्ती वाचून, ते वैराग्य आणावं लागतं. मग आत्मसंयमयोगाच्या कठीण 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 पायऱ्या चढायला अर्जुनाला नको आहे. म्हणून मग सोपा मार्ग आहे की संकल्पाला पुत्रशोक करायचा, कामाला घालवायचं. मग विषयासक्त इंद्रिय होणारच नाही, त्यांना क्षीणता येईल, मग मन वैरागी बनेल, विरक्त बनेल, आणि मग त्या आत्मसंयमयोगाचा मार्ग त्या योगाला दिसेल. हा मार्ग श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला आहे, सोपा मार्ग. तर त्याच्यानंतर मग आपण हे वैराग्य आल्यावरती 377 क्रमांकाची ओवी आपण पाहिली होती की ही वैराग्य एकदा माणसाच्या मनात आलं की मग त्याची बुद्धी धैर्यशाली बनते. धैर्याच्या मंदिरात ती नांदायला लागते म्हटलंय. हां, धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. धवळारी म्हणजे मंदिर. धृतीच्या मंदिरामध्ये, धैर्याच्या मंदिरामध्ये, धैर्याच्या अगदी 2 मजली घरामध्ये ती बुद्धी नांदायला लागते. म्हणजे बुद्धीला खूप धैर्य प्राप्त होतं. एकदा का वैराग्य आलं की बुद्धी धैर्यशाली बनते, बुद्धी निश्चयात्मिका बनते, आणि मग आत्मसंयम योग सोपा होतो. इथपर्यंत आपण आलो होतो. आता 378 क्रमांकाची ओवी पाहिजे. त्याच्यापूर्वी हे जाणून घ्या की आत्मसंयम योगाच्या कठीण पायऱ्या चढण्याऐवजी भगवंतांनी हा आपल्यासारख्या सामान्यांना हा दुसरा एक मार्ग सांगितला आहे की संकल्पाचा जो पुत्र काम, त्याला मारून टाकायचं, सगळ्या इच्छा आकांक्षा घालवून टाकायच्या, संकल्पाला पुत्रशोक करवायचा, म्हणजे मग इच्छाच राहिल्या नाही. त्यामुळे इंद्रिय विषयाकडे वळत नाही, ते क्षीण क्षीण होत जातात आणि माणसाला वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झालं की त्याची बुद्धी अत्यंत धैर्यशाली बनते, निश्चयात्मिका बनते, आणि मग तिला तो आत्मसंयम योग प्राप्त होऊ शकतो. ओवी क्रमांक 378. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मना ते अनुभवाचिया वाटा, हळूहळू आणुनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. एकदा या बुद्धी धैर्या होय वसवटा. वसवटा म्हणजे आधार, आश्रय. एकदा का बुद्धीला धैर्याचा वसवटा म्हणजे आश्रय मिळाला की मग काय होतं? मना ते अनुभवाचिया वाटा, हळूहळू ती बुद्धी अनुभवाच्या मार्गाने पुढे जायला लागते. अनुभवाच्या मार्गाने, अनुभवाची वाटा, हळूहळू आणुनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. म्हणजे एकदा का त्या बुद्धीला वैराग्याचा आधार मिळाला, नाही वैराग्याचा नाही, धैर्याचा, धैर्याच्या मंदिरात नांदते ना बुद्धी. एकदा का या बुद्धीला अत्यंतिक धैर्याचा आधार मिळाला की अनुभव घेत 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 मनाच्या वाटेने ती बुद्धी पुढे जाते आणि मग पुढे
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. त्याला म्हटलंय हळूहळू आणुनी करी प्रतिष्ठा. प्रतिष्ठा म्हणजे स्थिर. आत्मभुवनी आत्मस्वरूपामध्ये ते स्थिर होते. म्हणजेच आत्मसंयोग योग, त्याला आत्मसंयोग लाभतो. म्हणजे अष्टांग योगाच्या आसन, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी इतक्या कठीण पायऱ्या चढण्यापेक्षा आधी संकल्पाच्या पुत्राला कामाला मारायचं, विषयांना क्षीणता आणायची. वैराग्य आलं की बुद्धी निश्चयात्मिका होते. निश्चयात्मिका बुद्धी झाली की हळूहळू ती बुद्धी मनाच्या वाटेने त्या परब्रह्मरूपाला जाऊन मिळते. हा दुसरा मार्ग, सोपा मार्ग सांगितलेला आहे अर्जुनाला, जेणेकरून अर्जुन हा मार्ग आचरू शकेल. आता गीतेतला श्लोक क्रमांक 26 आहे. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्यैव वशं नयेत्. आता वैराग्य आलं, निश्चयात्मिका बुद्धी झाली आणि त्या धैर्याचा आधार मिळालेली बुद्धी आत्मस्वरूपापाशी स्थिर होते. आता यतो यतो म्हणजे जसे जसे, ततो ततो म्हणजे तसे तसे, यता यता यतो यतो म्हणजे यतः यतः, चंचलम अस्थिरम मनम निश्चरती. जसजसं हे चंचल आणि अस्थिर मन निश्चरती, बाहेर हिंडायला जातं. निअधिकचार धातू. जसजसं हे चंचल मन, अस्थिर मन निश्चरती, बाहेर हिंडण्याकडे त्याचा कल असतो, बाहेर धाव घेतं, तसतसं ततस्ततो म्हणजे ततः ततः, तसं तसं, यतः यतः जसं जसं, ततः ततः तसं तसं. जसजसं तुमचं अस्थिर चंचल मन विषयाकडे धावू लागे तसं तसं तुम्ही काय करायचं आहे, नियम्य एतद, ह्याला नियमित करून, ह्याला संयमात घेऊन, ह्याला वशात घेऊन, या मनाला संयमाचा लगाम लावून आत्मनी वशम नयेत, आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावं. आत्मनी ही सप्तमी आत्मनची. आत्मनी आत्मनो आत्मत्सु सप्तमी. आत्म्याच्या ठाई त्या मनाला स्थिर करावं. म्हणजे आत्मसंयम योगाला एकदा धैर्याची बुद्धी मिळाली, निश्चयात्मिका, की आत्मस्वरूपाकडे त्याचं मन जायला लागतं. पण ते आत्मस्वरूपापाशी गेल्यावर सुद्धा काही वेळा मन विषयाकडे धाव घेऊ लागतं. मग जसजसं ते मन विषयाकडे धाव घेऊ लागेल तसतसं त्याला संयमाचा लगाम लावून आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावं. आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावं. त्यामुळे आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या योग्याचं मनसुद्धा विषयाकडे धावत असतं. जसजसं मन विषयाकडे धावेल तसतसं त्याने संयमाचा लगाम लावून त्याला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. याच्यावर माऊलींची ओवी क्रमांक 380. आता नियमची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचा बोला बाहेरा नव्हे. आता या योग्याने काय करायचं आहे बघा. एकदा त्याला निश्चयात्मिका बुद्धी मिळाली आहे, अनुभवाच्या मार्गाने तो त्याला परब्रह्मरूपापाशी आला आहे. पण तिथे गेल्यावर सुद्धा त्याचं मन जर विषयाकडे धावायला लागलं तर त्याला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे आणि एकच नियम करायचा आहे. आता नियमची हा एकला, एक नियम त्याने करायचा आहे. जीवे करा, प्राणपणाने, प्राणपणाने मनापासून त्याने आपला एकच नियम करावा. कृतनिश्चयाचा बोला, ज्याला कृतनिश्चय असं म्हटलं जाईल. म्हणजे अत्यंत निश्चयपूर्वक, अत्यंत मनापासून त्याने एकच निश्चय करावा. बाहेरा नव्हे, की जेणेकरून त्याचं मन बाहेर जाणार नाही. बाहेरा म्हणजे बाहेर, नोहे म्हणजे जाणार नाही. जेणेकरून योग्याचं मन बाहेर धाव घेणार नाही, असाच एक निश्चय प्राणपणाने त्यांनी करावा, की मनाला जाऊच देऊ नये बाहेर. हा निश्चय योग्याला करणं फार गरजेचं आहे. ते योग्यालाच कशाला श्रोते हो, आपल्यालासुद्धा हा निश्चय करायला पाहिजे. आपली बाह्यदृष्टी फारच कमी झाली पाहिजे. वानप्रस्थाश्रमामध्ये बाह्यदृश्याला काहीच महत्त्व नाही आहे. डोळ्यांना दिसू दे ना, बाहेरचं सगळं दिसू दे, पण तुमचं अंतःकरण, तुमचा जीवात्मा जो आहे तो परमात्म्याला जोडला गेला पाहिजे. अंतरी तुमची दृष्टी स्थिर पाहिजे आहे. अंतरी दृष्टी स्थिर पाहिजे. या वयामध्ये बाह्यदृष्टी नको आहे. म्हणून या योगाने आपलं मन आत्म्यापाशी स्थिर करायचं आहे. बाहेरा नोहे, एक निश्चय करायचा आहे की आपलं मन आतच राहिलं पाहिजे, बाहेर नोहे, बाहेर गेलं नाही पाहिजे. ओवी क्रमांक 381. जरी ये तुले निचित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलुनी. जरी ये तुलेनी, ये तुलेनी म्हणजे इतकं करून, इतकं करून, म्हणजे त्या मनाला संयमाचे लगाम लावले, खेचलं खेचलं, पुन्हा आत्म्यापाशी आणलं, खेचलं खेचलं,
पुन्हा त्याला जीवात्म्यापाशी आणलं, खेचलं त्या धावत्या मनाला पुन्हा आणलं एतुलेनी. इतकं करूनसुद्धा चित्त स्थिरावे, चित्त स्थिर राहण्याच्या काजा आले स्वभावे. म्हणजे इतकं करून चित्त स्थिर झालं, त्याच्या स्वभावानुसार ते कामाला आलं तर ठीक आहे, नाहीतर काय करावं, नाहीतरी घालावे मोकलोनी. नाहीतर मग त्या मनाला मोकळं सोडून द्यावं. हा उपाय माऊली सांगताय बघा. इतके तुम्ही प्रयत्न करतात, लगाम घालतात, मनाला खेचतात, बाहेर गेलं की पुन्हा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर, बाहेर गेलं की पुन्हा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर. इतकंही करून जर ते मन त्याच्या स्वभावाला अनुसरून स्थिर नाहीच झालं, प्रयत्न खूप केले दीर्घकाळ तरी मन स्थिर नाही झालं, तर मोकलूनी द्यावे, त्या मनाला मोकळं सोडून द्यावं, स्वैर सोडून द्यावं, त्याचे लगाम काढून घ्यावे, त्याला चौखूर उधळू द्यावं. काय उपाय बघा. पण हे सांगताना सुद्धा माऊलींचं एक कल्याणाचा विचार आहे, तो पुढे येईल की मनाला सोडून द्यायचं आहे. का सोडायचं आहे ते पुढच्या ओवीत सांगतील माऊली. ओवी क्रमांक 382. मग मोकलिले जेथ जाईल, तेथूनी नियमुची घेऊन येईल, ऐसेनी स्थैर्याची होईल सवेची या. ते मोकळं सोडलेलं मन काय जाईल, जेथ जाईल, जिथे जिथे ते मन जाईल, तिथून नियमुची घेऊन येईल, तिथून ते निश्चितच परत येईल. कारण जिथे जिथे ते मन जाईल तिथे तिथे त्याच्या वाट्याला त्या दुःखाशिवाय काहीच येणार नाही. कारण बाहेरचं जग हे क्षणिक आहे, मिथ्या आहे, मायेचा पसारा आहे. त्यामुळे ते मन जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला दुःखच वाटायला येणार आहे. म्हणून नियमुची घेऊन तो निश्चित ते परत येईल दुःख घेऊन, ऐसेनी स्थैर्याची होईल सवेची द्या. आणि मग अशा रीतीने त्या मनाला स्थैर्य साधेल. मोकळं सोडलेलं मन बाहेर गेलं की दुःख घेऊन निश्चितच परत येईल, आणि मग त्याला कळेल की इथेच स्थैर्य आहे, मग त्याला स्थैर्य लाभेल. इथे थांबूया. इत्यलम.